मराठा क्रांती मोर्चाने पालकमंत्र्यांचा निषेध करत दिला आंदोलनाचा इशारा। राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी प्रशासनाच्या नियोजनाबाबत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। राजमाता जिजाऊ यांच्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या जन्मोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इतर जिल्ह्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण जिजाऊंच्या नावावर करण्यात यावं, सोबतच पंढरपूरच्या धर्तीवर सिंदखेड राजात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 12 जानेवारीची महापूजा व्हावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। आणि याच मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। बघा, या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी 15 दिवसापूर्वी इथं येऊन जी आढावा बैठक घेणं काळाची गरज होती व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या। जे प्रशासनांना जे करायला पाहिजे होतं, प्रत्येक स्पॉटवर इथं महाराष्ट्रातून नवसंबंध देशभरातून माँसाहेब जिजाऊंचे भक्त येतात, महिला येतात, माता माऊले येतात, त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था नाही, इथं राहण्याची सोय नाही, एवढी कडक थंडी आहे, तुम्हाला सांगतो आंघोळीची सोय नाही आणि ह्याचं शून्य नियोजन केलेलं आहे या पालकमंत्र्यांनी। म्हणून मी या मकरंद पाटलाचा जाहीर निषेध करतो। अहो, मराठा आहे, लाज वाटायला पाहिजे मराठा असलेलं। तुम्हाला नशीब भाग्य समजा, तुम्हाला या बुलढाणा जिल्ह्यासारखं पालकमंत्री जिल्ह्याचं पद मिळालंय आणि इथं सेवा करायला तुम्हाला सांगतो करायला पाहिजे होते। तर मुंबईत बसून जर आदेश द्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो यांचा मी निषेधच करतो। विठू पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी आणि कार्तिकीला आषाढीला मुख्यमंत्री येतात, कार्तिकीला उपमुख्यमंत्री येतात। माझी विनंती आहे, हे माँसाहेब जिजाऊ हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे आणि इथे एक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या दोघातून कुणीतरी इथं महापूजेला येणं काळाची गरज आहे आणि ही परंपरा सुरू करावी, म्हणजे महाराष्ट्राला एक आदर्श घालून द्यायचा। सगळे सुखसुविधा आहेत ना शासकीय तुमच्याकडं, पदरनं कुठे यायचं आहे तुम्हाला, तर इथं येऊन महापूजेला त्यांच्या हातचे व्हावे अशी आमची एक जिजाऊ भक्त म्हणून मला। उस्मानाबादचं धाराशिव केलं, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं, तसं माँसाहेब जिजाऊंचं या बुलढाणा जिल्ह्याला नाव देण्यात यावं अशी सर्व जिजाऊ भक्तांची, या बुलढाणा जिल्ह्यावासियांची मागणी आहे। ते तत्काळ राज्य सरकारने करावे अशी मी त्यांना एक विनंती करत आहे।